भक्तांनो, जर तुम्हाला वाटत असेल की चांगले दिवस लांब गेले आहेत, हा संदेश तुमचा विश्वास परत आणेल. आणि त्यासाठीच आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा, स्वामींकडे आपण एवढीच प्रार्थना करूया की स्वामी, आम्हाला तुम्ही सुखात, आनंदात आणि निरोगी ठेवा आणि आम्हाला सर्व काही गोष्टी मिळवू द्या आणि आमच्या नशिबी जे काही लिहिलंय ते तुम्ही नक्कीच आम्हाला मिळवून द्याल. हा तुमच्यावरचा विश्वास आमचा असाच कायम राहील. मी नक्कीच स्वामींचरणी एवढी प्रार्थना करतो की सर्वांना स्वामीराया सुखी ठेवा आणि आनंदी ठेवा आणि सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊ द्या. ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, गळ्यात कितीही सोनं घाला, ते अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, सारं जग रामकृष्ण हरी माऊली म्हणून वाकल्याशिवाय राहणार नाही. एवढं मात्र निश्चित आहे. देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता ना, यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर खूप काही गोष्टी अवलंबून असतात. आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा पण तुम्ही घराबाहेरून बाहेर पडता तेव्हा देवासमोर थोडा वेळ थांबून, हे भगवंता, तुम्ही माझ्या सोबत चला असे म्हणा. कारण जरी तुमच्या हातामध्ये लाखोचं घड्याळ असेल ना, पण त्यावर दाखवणारी वेळ फक्त त्या परमेश्वराच्या हातात असते, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून सकाळची सुरुवात 2 गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून आणि दुसरे म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करावे हे मनात ठेवून. म्हणून साथ देणारा सोबती जर सोबत असेल तर हरलेला डाव देखील जिंकता येतो, हे मात्र निश्चित खरं आहे. आयुष्यात खूप चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला. शेवटी काय, जर कर्म चांगले असले तर फळ देखील चांगलेच मिळणार आहे, हे मात्र तितकेच खरे आहे. मतलबी दुनिया. माणूस चांगल्या काळात सोबत असतो आणि वाईट काळात मतलबी होऊन जातो. माऊली सांगतात, चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला, बाकीचे परमेश्वर अगदी बघून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल, हे मात्र निश्चितच आहे. साथ देणारी बायको वाईट काळ साथ देणारी असेल तर मग ती कोणीच तुम्ही सोडायला नको आणि त्याला तुम्ही नक्कीच लक्ष्मी तुमच्या पायात आहे असं तुम्ही समजावं आणि नक्कीच त्यांना तुम्ही पूर्णपणे साथ दिलेली पाहिजे. आजकालचे प्रेम, आजकाल नात्यात एकनिष्ठता राहिली नाहीये. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एकनिष्ठ राहायला शिका आणि सर्व काही नीट होईल या मार्गाने चालायला शिका. सर्व काही तुमच्या बाजूने होईल आणि सर्व काही नीट होईल याबद्दल तुम्ही नेहमी श्रमस्व असावे आणि स्वामींकडे भरपूर काही मागत राहावे. स्वामी तुम्हाला निर्मळ मनाने सर्व काही देतात. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिले हे बघण्यात आपण इतके मग्न असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिले हे बघायला आपल्याकडे वेळ सुद्धा नाही. म्हणून ते बघायला तुमच्याकडे वेळ तुम्ही नक्कीच काढा आणि वेळ काढल्यावर तुम्हाला कळेल की परमेश्वराने आपल्याला केवढी मोठी संपत्ती दिली आहे. आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरवलेलं असतं. येणारा प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा घ्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर मग काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही मिळत असतो. म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढी सुखही येणार आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. स्वामी म्हणतात की तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही, मी तुमच्या पाठीशी आहे. मग तुम्हाला कशाची काळजी करण्याची गरज नाहीये. म्हणून तुम्ही तुमच्या वयापेक्षा 9 महिने मोठे आहात ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला ठामपणे माहिती असते आणि त्याच व्यक्तीला कधी तुमचा मोठेपणा दाखवू नका, हे मात्र लक्षात ठेवा. मनासारखे दिवस येण्यासाठी काही मनाविरुद्ध दिवस हे काढावेच लागत असतात. विरेचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, तरी पण कारलं कडू, ऊस गोड, चिंच आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे. तसंच देव सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे. दोष कर्माचा असतो, हे मात्र आपण समजून घेतले पाहिजे. म्हणून आपुले स्वहित जाणती सकळे, निरोधिता बळे दुःख वाटे. सगळे लोक आपले स्वहित जाणून आहेत. त्यांना जर आपण काही सांगितले किंवा वाईट सवयी सुधारण्यासाठी सांगितले तर त्यांचे व लोकांना दुःख होते, हे असे आहे. म्हणून एक लक्षात घ्या, इथेच गमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे.
म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचे मन दुखावू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं हे समजून घ्यायला हवं. आपल्या नक्कीच तुम्ही परिवाराची काळजी घेतली पाहिजे. आणि तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल ना, तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं असेल त्यांचे एक एक अश्रूंचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेतोच, यात शंकाच नाही. म्हणून प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी. मैत्री अशी असावी की स्वार्थाचं भान नसावं. आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं, जग अजून, मी येईल नंतर. म्हणून एक लक्षात घ्या, चांगलेच होणार हे मनात धरून चला. बाकीचे परमेश्वर बघून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. म्हणून तुम्ही निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे असं स्वामी म्हणत आहेत. म्हणून स्वामींवरचा पूर्ण विश्वास तुम्ही राहू द्या. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे पाठीशी उभे असलेले अतिशय सुंदर सोबती म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून निंदा नेहमी त्यांची व्यक्तीची होत असते, जी नेहमी दुसऱ्यांच्या सुख दुःखात धावून जात असते. जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगतीही करू शकत नाही. गायीच्या कासेमध्ये राहूनही गोचिड जसे गायीचे दूध न पिता गायीचे रक्तच पित असते, तसेच ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहूनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईटच शोधत बसतात. हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून मन हा मोगरा अर्जुनी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. जीवनात प्रत्येक व्यक्तीची कदर करा. एकदा गेलेली व्यक्ती परत भेटत नाही, कारण हा जन्मा पुन्हा मिळत नाही. हे लक्षात ठेवायला शिका. बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभारात जरूर उडावं, पण ज्या घरटाने आपल्याला ऊब दिली ते घरटं कधी न विसरावं. एवढं मात्र नक्कीच तुम्ही केलं पाहिजे. माणूस कसा दिसतो यापेक्षा माणूस कसा आहे याला महत्व असतं. कारण शेवटी सौंदर्याचं तर आयुष्य तारुण्यापर्यंत, गुणांचं आयुष्य मरणापर्यंत असतं. एवढं मात्र निश्चित आहे. जगातील सगळ्यात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची ताकद आहे. तोच माणूस. देवाचे दर्शन आणि मित्राचे मार्गदर्शन या दोन्ही गोष्टी जीवनाला उजळून टाकत असतात. फक्त तसे मित्र तुम्ही कमवायला हवे. माणसाची बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते. फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागते. पैशाला महत्व देणारा भरकटतो, तर देवाला प्राधान्य देणारा सावरतो. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून स्वामी म्हणतात, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाचीही किंमत असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याचे नेहमी जाणीव ठेवा आणि लक्षात ठेवा. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा. कारण मंदिरावर कळस जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवरच लावावे लागते. हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते तुमची अगदी शून्य. आणि संकटाच्या वेळी येते फक्त आणि फक्त तुमच्या जीवनातल्या आपल्या कर्माने साठवलेलं पुण्य. म्हणून अधिक चांगलं पुण्य तुम्ही केले पाहिजे आणि चांगल्या पुण्याला नेहमी तुम्हाला नक्कीच देव सावरून नेईल. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही आणि मीपणा सोडल्याशिवाय माणसंही जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्यही घडत नाही. म्हणून तुमच्या मनामध्ये तितके चांगले विचार असे आणि पाहिजे हे लक्षात ठेवा. म्हणून आई वडिलांचा पाठिंबा आयुष्यात मिळवायचा असेल तर आई बापाचा पाठिंबा मिळवा. कारण हाच सर्वात मोठा पाठिंबा आहे. बाकी सर्वांचा पाठिंबा वेळेनुसार बदलतो, पण आई बापाचा पाठिंबा म्हणजे साक्षात परमेश्वराचा पाठिंबा ठरतो आणि शेवटपर्यंत तो सोबत राहत असतो. दुःख सगळ्यांच्या आयुष्यात आहेत, पण त्या दुःखातही मग तुम्ही श्री स्वामी समर्थ तुम्हाला फक्त म्हणता आले पाहिजे. सोडलेल्या 2 हातांपेक्षा जोडलेल्या 2 हातांमध्ये खूप सामर्थ्य असते. आणि परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा. मनस्थिती बदलेल तर परिस्थितीही बदलेल, हे निश्चित आहे. म्हणून दिलेला घेतलेला माणूस एक वेळ विसरू शकतो, पण जिव्हारी लागलेले शब्द माणूस उभ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. म्हणून वयाने, पदाने अथवा धनाने कोणी कितीही मोठा असला तरी वास्तविक मोठा तो असतो जो आपल्यापेक्षा लहानांना कमीपणाची जाणीव होऊ न देता सर्वांना प्रेमाने, आदराने आणि आपुलकीने वागवून घेत असतो. म्हणून बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, राहतील स्वामी पाठीशी आपल्या ठाम. एवढे मात्र निश्चित आहे.
आणि तेच तुम्ही केले पाहिजे. वाईटाची संगत ही नुकसानकारकच असते, मग ती कशीही असो. कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भाजतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करतो. म्हणूनच तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, सदा संगती सज्जनाची धरावी. म्हणून सज्जनाची संगत धरा आणि आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही सफल व्हाल. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाचीही किंमत असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी तुम्ही जाणीव नक्कीच ठेवली पाहिजे. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते. पद सुद्धा एक दिवस निघून जात असतं मित्रांनो, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगला राहत असतो आणि तो शेवटपर्यंत चांगला राहतो. म्हणून सत्याच्या वाटेला चालत असताना एकटे पडलात तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये तुम्ही कधी मिसळू नका. आणि त्या गर्दीमध्ये मिसळले तर तुम्ही अगदी खालच्या थरावर जाल आणि तुमचे दोष आणि तुमचे कर्म हे वाईट होत जातील. म्हणून जे पेराल तेच उगवणार. दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती ही आज जरी सुखी दिसत असली तरी आयुष्यात पुढे मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब त्यांना द्यावाच लागतो. कारण निसर्गाचा नियम आहे, जे पेराल तेच उगवणार आणि हाच सिद्धांत आहे, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण हो? जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागे ही सुख असतंच. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं, हे लक्षात घ्या. देवांवर श्रद्धा विश्वास असली तर प्रेम असेल ना, तर देव तुम्हाला एकटं कधीच सोडणार नाही, हेही तितकंच खरं आहे. आणि जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. म्हणून मोठेपण ठेवू नये आणि मोठेपण बाळगू नये, हे नक्कीच तुम्ही मनात आणि आचरणात आणले पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, हे फक्त मंदिरापर्यंत घेऊन जातात आपले जे चरण असतात ते, पण आचरण आपल्याला परमात्माकडे घेऊन जाते. म्हणून चरण फक्त मंदिरापर्यंत न जाता तुमचे आचरण आपल्या परमात्माकडे गेलेच पाहिजे, हे लक्षात घ्या. कर्म चांगले कला, फळाची अपेक्षा करू नका. कायम लक्षात ठेवा, जे पण आपण कर्म करतो वापस आपल्याकडे फिरून येत असतं. म्हणून तुम्ही चांगले कर्म नक्कीच केले पाहिजे. चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबांच्या गाथेप्रमाणे असते. तिला कुणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरीही तरावून जाते, हे निश्चित आहे. म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ, तेव्हा एक बोट पांडुरंगाकडे तर दुसरे बोट रखुमाईकडे असते. आणि विठ्ठल रुक्माईला नक्कीच आपण नतमस्तक झालो पाहिजे आणि त्यांच्या पायाशी आपले चरण आपण टेकले पाहिजे. प्रत्येक भगवान आणि प्रत्येक ईश्वर एकच आहे, फक्त आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये त्यांना आपण भजत असतो. म्हणून एक लक्षात घ्या, आईच्या मायेची आणि बापाच्या कष्टाची परतफेड जगात कोणीही करू शकत नाही. स्वतःच्या अंतःकरणातील दुःख न दाखवणारी शक्ती म्हणजे आई, आणि स्वतः दुःखी राहून दुसऱ्याला हसवणारा देवमाणूस म्हणजे तो बाप असतो. म्हणून परिवारापेक्षा पैसा श्रेष्ठ नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ भागीदारी नाही, आणि मित्रांशिवाय श्रेष्ठ आयुष्यही नसते, हे समजून घेतलं पाहिजे. मृत्यूसाठी तयार राहा, कारण ती कोणतीही नाती, प्रेम अथवा कर्म तुमच्या सोडीची जरूरत नाही. म्हणून दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती नक्कीच उद्या राहणार नाही, हे तुम्ही ओळखले पाहिजे. ओळखून बघा, खरे सुख यामध्येच आहे. म्हणून तुम्ही फक्त एकच मंत्र म्हटला पाहिजे, आणि तो म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. म्हणून जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो हे ईश्वर. म्हणून तुमचे कर्म जसे असेल तसे तुम्हाला फळ हे नक्कीच मिळेल. म्हणून भावाचा सल्ला हा कायम विकासाच्या मार्गावर घेऊन जात असतो. तो भाऊच असतो जो प्रत्येक संकटात खंबीरपणे साथ देतो, तो भाऊच असतो, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा, कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी असतात, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, शब्दाने इमान, अक्षरांचे राण, अभंगाचे पान तुकाराम. म्हणून असे अभंगाचे पान तुम्ही वाचले पाहिजे. माणूस समाधानकारक जीवन तेव्हाच जगायला लागतो जेव्हा त्याला समजतं की शेवट कुठेतरी थांबायचं आहे. म्हणून तुम्हाला आयुष्यात कुठेतरी थांबावेच लागेल आणि थोडा विश्राम घ्यावाच लागेल. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. आणि खेळ तुमचाच नसतो, खेळ त्याचा असतो, हे तुम्ही नक्की समजून घेतले पाहिजे. म्हणून ते खेळ करत असतात
आपण फक्त त्यांच्या खेळामध्ये रंगत असतो आणि आपण छोटे बाहुले असतो. ते त्यांच्याप्रमाणे आपल्याला खेळवत असतात. हे लक्षात घेतलं पाहिजे आणि तुमच्या लक्षात आलं पाहिजे. स्वामी सांगतात, जिथे आपलं असणं नसल्यासारखं असतं तिथे आपलं नसणं चांगलं असतं. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि हे समजून घेताना तुम्ही सर्व काही गोष्टी या निभावल्या पाहिजे. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून केलेल्या कामाला प्रदर्शन म्हणतात आणि कुणाचं तरी चांगलं व्हावं म्हणून केलेल्या कामाला चांगुलपणा म्हणत असतात. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच नक्की लागतो. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थीसाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपाली भेटूनच जातील. हे लक्षात घ्या. म्हणून सहज कोणी मोठं होत नाही. मोठं होण्यासाठी कष्ट नेहमी करावे लागतात. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळ तुमची आहे, हे लक्षात घ्या. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे. हे जीवनाचे सत्य आहे आणि हे जाणून आपण घेतले पाहिजे. म्हणून एक चांगला मित्र आयुष्यात असणं ही सगळ्यात मोठी श्रीमंती असते. कारण आजकालच्या दुनियेत साथ द्यायला रक्ताची नाती सुद्धा माघार घेतात. तिथं मित्र धावून येत असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कर्म जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म हे कर्मच असतात. आज ना उद्या भोगावेच लागतात. मग ते चांगले असो किंवा मग ते खराब असो. म्हणून लाभले आम्हास भाग्य, आम्ही बोलतो मराठी, झालो खरेच धन्य, ऐकतो मराठी. म्हणून तुम्ही मराठीत बोललं पाहिजे आणि मराठी भाषेचा अभिमान केला पाहिजे. कारण आपले मराठी भाषा ही खूप चांगली आहे आणि जगश्रेष्ठ आहे. कुठलीही गाठ बांधताना धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोकं समान जोडावी लागतात, तेव्हाच गाठ घट्ट बसते. नात्यांचंही असंच आहे. दोन्ही बाजूने समान ओढ असेल तरच नात्यांची गाठ ही घट्ट बनत असते. हे लक्षात घ्या. आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्या जीवनातील नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचार घेतील आणि हे सकारात्मक विचार तुमचे आयुष्य बदलून टाकतील. म्हणून सकाळची सुरुवात दोन गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे कालचे वाईट दिवस विसरून करावी आणि दुसरी म्हणजे देवाला नमस्कार करून करावी. आपल्या आयुष्य देणारी माणसं झाडांच्या अवयवांसारखी असतात. काही फांदींसारखी, जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानांसारखी, मग अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काड्यांसारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी साथ देणारी. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते. कलियुगाचे पर्व आहे. प्रत्येकाला तिथे गर्व आहे. मी आहे तर सर्व आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अरे वेड्या, कुणा वाचून कुणाचं राहत नसतं. आदर कर सर्वांचा, हाच तर खरा मानव धर्म आहे. प्रेमाने जोडलेले चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द व वैभव ज्याच्याजवळ आहे तो ज्या जगात खरा श्रीमंत माणूस आहे हे तितकंच खरं आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. म्हणून काही माणसे क्षणभर तर काही आयुष्यभर लक्षात राहतात. हे मात्र निश्चित आहे. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे मित्रांनो. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा आहे. म्हणून तुम्ही कधी मोठेपणा करू नये. रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुख दुःखाची नाणी फेकत असतो. ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात तो सुखाचा व्यापार करतो. पण दुःखाची नाणी हाती पकडूनही जो सुखाचा व्यापार करतो त्याला जीवन जगणे म्हणतात. आणि असंच जीवन तुम्ही जगलं पाहिजे. म्हणून माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करतो. देवाचे दर्शन आणि मित्रांचे मार्गदर्शन तुम्हाला मिळालेच पाहिजे. यालाच तर जीवन म्हणतात. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होतंच असं नाही, पण जेव्हा मनासारखं तुमच्या झालं होतं ना आयुष्यात ते दिवस कधी मात्र विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका आणि हसत राहा. माणूस काय आहे हे महत्वाचे नाही, पण माणसात काय आहे हे जास्त महत्वाचे आहे. जे बदलता येईल ते बदलावे, जे बदलता येत नाही ते स्वीकारावे आणि जे स्वीकारल्या योग्य नाही त्यापासून दूर राहावे. परंतु स्वतःला कायम आनंदी ठेवावे. एवढंच तुम्ही केलं पाहिजे. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागतो. हे मात्र तितकंच खरं आहे. प्रेम करणं सोपं असतं, प्रेम करत राहणारं अवघड असतं. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे.
म्हणून मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे हे जीवनाचे सत्य आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. लोकांमध्ये सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये अस्तित्व शोधा. लोक प्रेमाची नाही तर पैशांची भुकेले असतात. मतलबी दुनियेत सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा. आयुष्य एकदाच आहे, कोणीच कुणाचं नसतं आणि जिथं विश्वास जास्त असतो ना तिथे विश्वासघात पण सर्वात मोठा होत असतो. हे समजून गेलं पाहिजे. आणि मग कोणत्याही गोष्टीत भांडणाचा विषय आला ना, माघार घ्या. विजय तुमचाच असेल हे समजून घ्या. म्हणून मग एक गोष्ट लक्षात घ्या, आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याच गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाहीये. हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर काटाही तुम्हाला टोचू देत नाही, हे लक्षात घ्यावे. पैसा दान केला म्हणजे देव आपला होत नाही. देवाला फक्त चांगले कर्म आवडतात आणि ते जर आपल्या हातून घडत असतील तर देव आपला आणि आपण देवाचे असे समजून घ्यावे. आणि नक्कीच देवाच्या दरबारी गेल्यावर फक्त एवढेच मागावे की सर्व जगात शांतता निर्माण करा आणि सर्वांना सुखी ठेवा. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, चुका शोधायची आवड असेल तर सुरुवात स्वतःपासून नक्कीच केली पाहिजे, दुसऱ्यांपासून नाही. दुसऱ्याच्या मनातील भावना कळायला आपले मन देखील निर्दोष असावे लागते. आपल्याच मनात दोष असेल तर दुसऱ्यांच्या मनातील चांगल्या भावना आपल्याला कशा कळतील हे आपण समजून घेतलं पाहिजे. दुसऱ्यांचं भलं करण्याला कोणत्याही पदाची किंवा पैशांची गरज नसते. फक्त मनानं चांगली भावना लागणे. सुखाचे अनेक भागीदार भेटतील, दुःखाचा एक साक्षीदार भेटायला सुद्धा नशीब लागतं. हेही तितकंच खरं आहे. 2 अक्षरांचे लक आहे, 2.5 अक्षरांचे भाग्य आहे, 3 अक्षरांचे नशीब आहे. उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत करायची आहे. उपयोगाला येत असते फक्त 1 अक्षरांचा मीपणा. माणसाचे जीवन नष्ट करू शकतो. म्हणून गर्व आणि अहंकार कधी करू नका, हे लक्षात ठेवा. म्हणून एक चांगला साथीदार सोबत असेल तर हजारो वाईट क्षण सहज निघून जातात, हे आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणून कधीच न संपणारा आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणारा धर्म म्हणजे देशधर्म. म्हणून देशासोबत तुम्ही प्रामाणिक नक्कीच राहिले पाहिजे. आणि अभंग खूप काही शिकून जातात, त्यामध्ये रमता फक्त आलं पाहिजे. म्हणून चांगले कर्म करणारी व्यक्ती तुकोमांच्या गाथेप्रमाणे आहे. कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी तरंगून ती जात असते. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण देव आपल्याला ते नाही देत ते आपल्याला चांगले वाटतं, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं आणि ते गोड असतं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला साहजिकच हे कळत जाईल. आता राम समजून घ्यायचा असेल तर रावणही महत्वाचा आहे. सगळं काही जिंकू शकतो तुझ्या संस्काराने आणि जिंकलेले सुद्धा हारू शकतो तुझ्या या अहंकाराने, असे देव सांगतायत. एक दिवस सगळं काही जिंकून सुद्धा शेवटी मृत्यूशी हारायचं आहे, हे मात्र निश्चित आहे. वर्तमान परिस्थितीत जे आपलं आहे कर्तव्य ते आपलंच धर्म आहे, हे समजून घेतले पाहिजे. रामाला अहंकाराचं ज्ञान होतं आणि रावणाला ज्ञानाचा अहंकार होता. हाच फरक दोघांमध्ये होता. म्हणून तुम्ही कधीही अहंकार करू नका. संसारात मानव हा एक मात्र प्राणी आहे ज्याचं विष त्याच्याच शब्दात आहे. वेळेकडे इतकं वेळ नाही की तो परत परत आपल्याला वेळ देईल. दरवळ महत्वाची, कारण दरवळ अविस्मरणीय असते, मग ती फुलांची असो किंवा माणसांची असो. अंत हाचा आरंभ आहे. वासना हेच मोह आहे, इच्छा हीच लालच आहे, समजून घेणं हेच ज्ञान आहे, अपेक्षा हेच दुःख आणि एकांत हेच सुख आहे, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून न्यायाधीश चुकीचे असू शकतात परंतु द्वारकाधीश नाही. आणि देव कधीच चुकीचा नसतो, कारण ते जे करतात ते आपल्या भल्यासाठी आणि चांगल्यासाठी करत असतात. देव नाही असे म्हणणाऱ्याला सुद्धा भीती असते देव असेल याची. वेळेनं खूप काही शिकवलंय, पण वेळ निघून गेल्यानंतर खरं तुम्ही निघून गेला रंग, विसर गेला धागा, व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा. फुटलेल्या काचेचं सपान हे डोळ्यात, रात पेटून उठली आणि दिवस काळो खात. असेच दिवस जात असतात जेव्हा आपण देवाची आठवण काढत असतो आणि आपल्याला देवाला भेटायचं असतं. एक गोष्ट लक्षात घ्या, लोकशाही बळकट करण्याकरता मतदान करा, मळकट करण्यासाठी नाही. म्हणून तुम्ही जेव्हा लोकांकडे जे मत मांडता त्यालाच तुम्ही मतदान असं म्हणतात आणि तुम्ही मत मांडत असतात. आयुष्य आहे तसं जगून घ्या. भविष्याच्या विचारात वर्तमानात जगायचं आहे हे मात्र विसरू नका. इथं शब्दांनी जखमा भरल्या जातात आणि शब्दांनीच घाव घातले जातात. म्हणून शब्द हे खूप महत्वाचे आहेत. विषारी शब्दांचा हृदयावर असा मार झाला, दिसल्या नाहीत जखमा, पण त्रास मात्र फार झाला.
म्हणून शब्द हे जपून वापरावे, हे तुम्ही लक्षात ठेवावे. निरीक्षण जे दिसतं त्यावरून केलं जातं, पण बऱ्याच वेळा सत्य त्या दिसण्याच्या पलीकडचं असतं, हे मात्र तितकंच खरं आहे. वेदनेचा अनुभव घ्या आणि आनंदाचा आस्वाद घ्या. तुम्ही खोल दरीचा अनुभव घेतला नसेल तर शिखरावरून दिसणारं दृश्य तुम्हाला कधीच चित्तथरक वाटणार नाही. कोणत्या गोष्टीचा गर्व करताय? फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं प्रत्येक गोष्ट ही नाशवंत नक्कीच आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. महादेवांनी पहिले रामाचा धर्म आणि नंतर रावणाची भक्ती निवडली. मर्यादित आहे असं सांगण्यात आणि मर्यादेत राहण्यात फरक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्या अंतर्मनाचं महाभारत आपल्याला लढायचं आहे. जीवनात या चक्रव्यूहामध्ये आपल्यालाच कृष्ण आणि आपल्यालाच अर्जुन बनायचं आहे. निसर्गाचा नियम आहे, आपण जितकं सांभाळू शकतो त्यापेक्षा अधिक आपल्याला काहीच दिलं जात नाही, हेही खरं आहे. संयम ठेवा मित्रा. ज्यांनी तुझं नशीब लिहिलंय तो ब्रह्मांडातला सर्वात मोठा लेखक आहे. मग त्यांनी काहीतरी विशेषच लिहिलं असेल, हे मात्र निश्चित आहे. दुःख तर खूप आहेत, पण अपेक्षा भंगांचं दुःख फार मनोयातना देणारं असतं. म्हणून मृत्यू ही जीवनाची मोठी शोकांतिका नाही, तर जीवन असतानाही खरोखरच जगण्यामध्ये अपयशी होणं हीच खरी शोकांतिका आहे. कधी कधी वेळेनुसार सगळं काही बदलतं आणि कधी कधी वेळेनुसार सगळं काही संपतं सुद्धा. काही मिळाली तर त्याची कृपा, काही नाही मिळालं तर त्याची इच्छा. आणि जे आपल्याला पाहिजे असतं ते कधीच मिळत नाही. जे आपल्या हिताचं आहे ते मात्र नक्कीच आपल्याला मिळत असतं. म्हणून प्रेमाबद्दल लिहायचं तर काय लिहू? का जीवनाची सुरुवात लिहू? का पाऊस पावलावर घडलेली गोष्ट लिहू? मग तुझ्या माझ्या आठवणींचा तो क्षण लिहू? प्रेमाबद्दल लिहायचं तर काय लिहू? असंच आपण स्वामींबद्दल प्रेमाने विचार केला पाहिजे आणि स्वामींच्या आपण सानिध्यात राहिलो पाहिजे. म्हणून जरी कितीही रंगात मी रंगलो तरी तुझा तो पहिला रंग नाही विसरला. असं स्वामींचा जो मोहक सुगंध असतो आणि स्वामींचे जे निस्वार्थ प्रेम असते ते आपण शेवटपर्यंत विसरायचे नसते आणि स्वामींवरच आपण तसे प्रेम करायचे असते. म्हणून समाधान काय आहे? या स्वार्थी जीवनाचा त्याग करून निस्वार्थपणे जीवन जगणं म्हणजे समाधान आहे, हे समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, आयुष्याच्या रंगमंचावर नाटक हे करावेच लागतात, नाहीतर या नाटकाचा कधी तमाशा होतो कळत सुद्धा नाही. आता खूप काही नको रे बाबा. भविष्य देणाऱ्या विघ्नांवर मात करायची बुद्धी दे, एवढं फक्त तुम्ही आम्हाला ज्ञान द्या. संयम जेवढा जागृत होईल त्याच्या प्रमाणात त्या व्यक्तीला दृष्टी प्राप्त होत असते. कुणी मनातलं बोललं तर कुणी मनासारखं बोलतं आणि इथंच गफलत होते माणसं ओळखायला. म्हणून माणसं ओळखायला तुम्ही नक्कीच शिकलं पाहिजे. मावळणारा प्रत्येक दिवस सांगतो हा तुझा अंत नाही आणि उगवणारा प्रत्येक दिवस आपल्याला सांगत असतो ही तुझी सुरुवात नाही. जे आपल्या मनासारखं होत नाही ना ते त्यांच्या मनासारखं होतं आणि जे होते ना ते चांगल्यासाठीच होतं, हे समजून घेतलं पाहिजे. सर्व काही असून सुद्धा जो झुकतो ना तो श्रेष्ठ असून सुद्धा सर्वसामान्य राहणं हा सर्वश्रेष्ठ गुण त्याचा आहे. आठवणीनं आठवणीतलं असावं ते चांगलं असतं. आठवणीनं वर्तमानाचा भाग व्हायचा प्रयत्न केला की सगळीच गफलत होत असते. नेहमीच आनंद मिळेल असे नाही, कधी कधी दुःख पण सोसावे लागते. कितीही अहंकारी असाल तरीही प्रेमात मात्र कधी ना कधी आपल्याला झुकावेच लागते. टाइमपासच्या जमान्यात जुन्या विचारांवाले आम्हाला आयुष्यभरासाठी नाती जपायला आवडतात आणि आपण नाती नक्कीच जपली पाहिजे. व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाज असतो साकारायला भाग पाडणारा अभियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य आहे. पाप शरीर करत नाही, विचार करतात आणि गंगेत शरीर धुतलं जातं, विचार नाही, हे लक्षात घ्या. प्रत्येक दगडात जर देव सापडला असता तर पायरी कधी बदललीच नसती. प्रत्येकाकडून आपल्या चांगल्याची अपेक्षा केली असती तर जगण्याची गोडी कधी चाकलीच नसती. मनामध्ये असू धावा एक आठवणींचा कप्पा, म्हणून हवं तेव्हा मारता येतात दुसऱ्यांशी केलेल्या गप्पा. वयाचे दाखले द्यायला आपण पावसाळे मोजतो, पण खरं सांगा त्या पावसात आपण किती भिजतो. मग मला वाटतं मी रुसल्यावर तू हळवी समजूत घ्यावी, पण माझ्या गालावरची कळी मग तुझ्या आड दडावी. आपलं काहीही केव्हाही कोणा वाचवूनही न आडणं याचंच नाव सुख असतं. मन निर्मळ असलं की पुण्य कमवण्याची आणि चारित्र्य गमावण्याची भीती आपल्याला कधीच वाटत नसते आणि जो सहन करायला शिकतो ना तो बोलायचं सोडून देतो, हे लक्षात घ्या. कल्पना आणि वास्तव यात बरंच फरक आहे. कल्पनेत काही पण लिहू शकतो, मात्र वास्तवात जगावं लागतं हे निश्चित आहे. खूप छोटीशी परिभाषा आहे प्रेमाची. मी शब्द तू अर्थ, तुझ्या विना मी व्यर्थ. म्हणून स्वामींशिवाय आपण सगळे व्यर्थ आहोत हे समजून घ्यायला हवे
आणि स्वामींवर नितांत आपण प्रेम केले पाहिजे. स्वतःचं साम्राज्य उभं करायचं म्हटल्यावर जगडा वेगळं काहीतरी करावं लागेल ना. चुका शोधणे चुकीचं नाहीये, फक्त सुरुवात आपल्यापासून नक्कीच झाली पाहिजे. काही विचारांवर विचार करणे खूप गरजेचं असतं, म्हणून प्रत्येक विचार करून केला पाहिजे. स्वतःला स्वतःचा खुश ठेवा आणि ही जिम्मेदारीची देऊ कोणाला नका. वेळ आणि नशीब यांच्यावर कधी घमंड करू नका, कारण सकाळ त्याची पण होते ज्यांचे दिवस बरे नाहीत. हे लक्षात घ्या आणि त्यानुसार विचार करून बोलत जा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्ही स्वामींची भक्ती अशीच प्रेमाने चालू ठेवा. नक्कीच तुम्हाला लवकरच त्याचे रिझल्ट भेटतील आणि स्वामी तुमच्या पाठीशी शेवटपर्यंत राहतील. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं भविष्य तुझ्याच हातात आहे आणि ते तयार कर. आज तू जे करतोयस तेच उद्याचं भविष्य घडतंय. हा दिवस साधा वाटेल, पण याचं संपूर्ण भविष्य लपलेलं आहे. तू जितकं जास्त प्रामाणिक राहशील आणि तितकं हे भविष्य उजळत जाईल. म्हणूनच कोणी काही बोलो ना बोलो, तू स्वतःला सांग, माझं भविष्य मी घडवणार आणि मी स्वतः पुढे जाणार आणि सर्व काही मी स्वतःहून करणार. आणि त्यानेच नक्कीच तू यशस्वी होशील आणि तुझ्या मनाप्रमाणे गोष्टी होतील. आणि स्वामींवर विश्वास ठेव आणि चालत राहा. सर्व काही व्यवस्थित होईल हे लक्षात ठेवून, मनामध्ये जिद्द ठेवून पुढे चालत राहा. सर्व काही व्यवस्थित होणारच आहे. हरतो मी ज्यावेळी संकटांना, तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनवून. जेव्हा चालतो अंधारून, तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनवून. जेव्हा वाहू लागतो दुःखांचा वारा, तेव्हा स्वामी तुम्हीच मला दाखवता निवारा. जेव्हा वाहतात अश्रूंचे पाट, तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट. जेव्हा पडतो खाली मी थकून हरून, तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून आणि म्हणता, नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना, नको हरू यांना, लक्षात ठेव किती मोठे संकट पडो तुझ्या गाठी, नको घाबरू मीच राहीन तुझ्या पाठी. असे स्वामी समर्थ आपल्याला सांगत आहेत आणि आपल्याला बोध देत आहेत. दुसऱ्यांपेक्षा आपल्याला यश जर उशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागत असतो. आकाशाकडे पहा, आम्ही एकटे नाहीये, संपूर्ण विश्व आपल्यासाठी अनुकूल आहे. आणि जे स्वप्न पाहतात आणि कष्ट करतात त्यांना प्रतिफल हे मिळतच असते आणि ते मिळणारच आहे. चमचा ज्या भांड्यात राहतो त्याच भांड्याला रिकामा करतो, म्हणून चमच्यांपासून नक्कीच तुम्ही सावध राहिले पाहिजे. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची इच्छा आणि ताकद आपल्या मनात असली पाहिजे. मित्रांनो, दिसणं आणि असणं यातला फरक समजला की माणसाचं फसणं टळत असतं. यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख ही आपल्याला होत असते. म्हणून दिसणं आणि असणं यातला फरक समजला की माणसाचं फसणं हे टळत असतं. पूल आणि भिंत दोन्ही बनवायला एक सारखाच साहित्य लागतं, पण पूल लोकांना जोडायचं काम करतो आणि भिंत वेगळं करायचं काम करत असते. हे लक्षात ठेवायला हवं. म्हणून जीवनात कठीण वेळ येणे महत्वाचे आहे. ते यशाचे फळ चाखण्यासाठी नक्कीच आवश्यक आहे. प्रत्येक वेळी इग्नोर करणाऱ्या लोकांना तुमच्या लाईफमधून काढून टाका, कारण आपली माणसे आपल्याला कधीच इग्नोर करत नसतात. हे लक्षात तुम्ही घेतले पाहिजे आणि तुमच्या लक्षातही ते आले पाहिजे. आवडतं ते करावं, लोकांना नव्हे आपल्याला, आणि ते तुम्ही मनापासून केलं पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, चमत्कार घडतो त्यांच्या बाबतीत ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो, जे स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करत असतात आणि जे शेवटपर्यंत प्रयत्न सोडत नाहीत. तुमच्याही बाबतीत एक ना एक दिवस नक्कीच असं घडेल आणि तुमच्या बाबतीतही तुम्हाला सर्व काही प्राप्त होऊनच राहील. 1000 वेळा ठेस लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होत असतं, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे. संकटाचे हेही दिवस जातील. संयम ठेवा, सर्व काही आपल्याला मिळणार आहे आणि सर्व काही प्राप्त होणारच आहे. कोणी अचानक सोडून जात नसतं, आधीच प्लॅनिंग झालेली असते आणि तो वरचं सर्व काही बघत असतो. वेळेने एक गोष्ट शिकवली, कोणत्याही नात्यात लिमिटमध्येच राहायचं असतं. जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहिलेलं बरं असतं. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्याही दारात उभे राहू नका. मान सन्मान त्यांचाच करा जे तुम्हाला बरोबरीने सोबत घेऊन चालतील. काही माणसांना सांभाळत राहायचं असते आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असते.
जीवनावर प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमीच विषप्रयोग टाळते. त्यामुळे नेहमीच वाईट कृत्य करणेही टाळा आणि त्यामुळे जीवन अधिक तुमचं सुखकारक होऊन जाईल. असं बोलणारी माणसं लवकर अपयशी होतात. आता नको, नंतर बघू, माझी चूक नाही, मी हे करू शकत नाही, माझ्याकडे अजिबात वेळ नाही, त्याचं आणि तिचं नशीब चांगलं आहे. म्हणून असं बोलणं तुम्ही टाळलं पाहिजे आणि फक्त प्रयत्न करत राहिले पाहिजे. एक दिवस यश हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे. फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच आपल्याला कळत असते. कठीण वेळ जास्त काळ टिकत नाही, पण कणखर माणसं शेवटपर्यंत टिकत असतात. नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांची राजा मात्र तुम्हालाच म्हटलं पाहिजे. म्हणून नाते कोणतेही असो, टिकवण्याचा प्रयत्न तेव्हाच करा जेव्हा समोरच्या व्यक्तीला पण त्या नात्याची गरज असेल. एकांत आवडायला लागला की समजून जायचं आपण स्वतःसाठी जगायला शिकलोय. आता एक वेळ मान नाही मिळाला तरी चालेल, पण स्वाभिमान गहाण नाही टाकायचा, कारण ती तुमची सिद्धता आहे हे समजून घ्यायला हवं. वेळ पडली तर आपण ज्या व्यक्तीसाठी धावत जातो ती व्यक्ती आपल्यासाठी किमान चालत तरी येते का हे समजणं गरजेचं आहे. एक ध्येय, एक स्वप्न, एक इच्छा तुमचं आयुष्य बदलू शकते हे लक्षात ठेवा. तुम्ही बोलण्यापेक्षा तुमच्या कामाला बोलू द्या. तुम्ही बोललात तर तुम्हाला लगेच प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता असते. त्याला पुन्हा तुम्ही उत्तर देत बसता. अशा वेळी तुमच्यावर काम सोडून इतर गोष्टींचा ताण वाढत जातो आणि कामाकडे दुर्लक्ष होते. पण जर तुमचे काम बोलत असेल तर विरोधकांना प्रत्युत्तरासाठी मुद्दाच राहत नाही आणि शब्दाने शब्द वाढण्याची शक्यता शून्य होते आणि तुम्हाला ताणही होत नाही. स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करायला वरवर राहून चालत नाही. तळाशी जाऊन आव्हानांना भेटून शून्यातून विश्व निर्माण करावं लागत असतं. एकाग्रता तुम्ही अशा प्रकारे वाढवली पाहिजे. झोप पुरेशी घ्या, ध्यान करा, व्यायाम करा, आहार चांगला घ्या, व्यसने टाळा, छंद जोपासा, कामावर पूर्ण लक्ष तुम्ही केंद्रित केले पाहिजे आणि सर्व काही मग तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही हेही ते निश्चित आहे. संशय आणि वाद एका चांगल्या नात्याला संपूर्ण टाकत असतात. म्हणून वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करा, कारण आजचा न्यूजपेपर उद्या रद्दीत पडलेला असतो. मनात असलेली व्यक्ती नशिबात भेटली की सगळं जग भेटल्यासारखं आपल्याला वाटत असतं. जोडीदार मन जपणारा असला की नातं आपोआप जोपासलं जातं. कोणीही तुम्हाला पर्याय म्हणून निवडत असेल तर त्यातून वजा होऊन आपला स्वाभिमान जपत त्या नात्याला पूर्णपणे विराम हे दिलेला चांगला. हे कृष्णा, हिंमत देत राहा. जबाबदाऱ्या वयापेक्षा जास्त मोठ्या आहेत. कोणी आपल्याला टाळत असेल तर आपलं काय चुकलंय ते शोधत बसू नका. कदाचित त्यांच्या लाईफमध्येही आपली गरज संपली असेल, हेही असू शकतं. म्हणून सूर्योदयासोबत अंधाराला हटवणारा प्रकाश येतोच. फक्त रात्र संपेपर्यंत आपण धीर नक्कीच धरायला हवा हे ओळखायला हवं. न हरता, न थकता आणि न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत असतं. हल्ली फक्त स्वतःला शोधायला वेळ लागतो, बाकी सर्व गुगलवर सापडतच असतं. म्हणून नाव आणि ओळख छोटी असली तरी चालेल, पण ती स्वतःची असली पाहिजे. आयुष्यात काही जागा रिक्त राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्या माणसांचा सहवास अजिबात नको. मग एक गोष्ट लक्षात घ्या, लाचारीच्या सहवासापेक्षा स्वाभिमानी एकटेपणा कधी चांगला असतो. मनाचा आणि मंदिराचा मग गाभारा एक झाला की मग देहभान हरपल्याशिवाय राहत नाही. म्हणून हास्य हा एक उत्तम उपाय आहे. संकटांना सामोरे जाण्यासाठी, मनातील भीती दूर करण्यासाठी आणि झालेलं दुःख लपविण्यासाठी. म्हणून दुःख लपवायची सवय लागली की माणूस मजबूत बनत असतो, हेही लक्षात घेतलं पाहिजे. आयुष्याच्या प्रवासात चांगल्या माणसाची सोबत मिळाली की जीवनाची गाडी सुंदर रस्त्याने धावू लागते आणि प्रवास सुखाचा होऊन जातो. नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर मग हिशोबापेक्षा जास्त कष्ट हे केलेच पाहिजेत. स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा नक्कीच तुम्हाला वर घेऊन जात असतो. आयुष्याची सांज होते. जगण्यासाठी रिकाम्या जागा भरता भरता समाधानाचा कैर कधीच पूर्ण होत नाही. पर्यायाची जुळता जुळव करता करता हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येत असतात. गरजेचं नाही प्रत्येक माणूस आपल्याला समजून घेईल, कारण तराजू फक्त वजन सांगू शकतो, क्वालिटी नाही. एवढं लक्षात घ्या. ज्याला संयमाचं ज्ञान असतं तो आयुष्यात गडबड करत नाही. कोणी कितीही मागे खेचू दे, एक पाऊल पुढे टाकता येईल
एवढा प्रकाश कायमच आपल्या सोबत असतो. आणि आयुष्यात समजदारीची भाषा तेच वापरतात ज्यांनी कमी वयात जास्त वाईट दिवस पाहिलेले असतात. म्हणून जीवनात कधी संकटे आली तर त्याच्यावर पाय देऊन उभे राहा. त्यामुळे संकटाची उंची नक्कीच कमी होईल. वाईट आठवणी त्या गंजलेल्या कुलुपासारख्या आहेत. ज्याला चावीने उघडण्यात अर्थ नाही त्याला तोडावेच लागते. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव हा दिलदार नक्कीच असला पाहिजे. कोणी अडचणीत असताना मग करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या नक्कीच तुमच्या 2 हातांपेक्षा तो श्रेष्ठ असणार आहे, हे नक्कीच आहे. आयुष्यात भावनांपेक्षा कर्तव्य मोठे असतात. काही क्षणचित्रांना कॅप्शनची आवश्यकता नसते, कारण काही चित्र अशी असतात जी आपण बघू शकत नाही आणि त्यामध्ये पूर्णपणे वाईट गोष्ट आपण बघत असतो. म्हणून त्या गोष्टीला तुम्ही काहीच बोलू शकत नाही. घराची जबाबदारी खांद्यावर आली की मिळेल ते काम करावं लागतं, नाहीतर स्वप्न तर सर्वांचेच मोठे असतात. आरामात राहायचं. दुनिया ही नाव ठेवण्यासाठीच आहे. आपलं कोणीतरी असण्यापेक्षा आपण कोणाचे तरी असण्यात नक्कीच मोठा आनंद आहे. मग अडाणी लोकांमुळेच आजपर्यंत आमची संस्कृती टिकून आहे. नाहीतर शिकलेली लोक रामराम म्हणायला पण लाजतात. समोरच्याच्या भावना जपत असताना आपल्या भावना मरू द्यायच्या नसतात, नाहीतर आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. गुरु विनो कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट. म्हणून गुरुविना आपल्याला कोणीच मार्ग दाखवू शकत नाही. आणि लोक कधी कधी म्हणतात, जगलो वाचलं तर पुन्हा भेटू. पण एका खऱ्या मित्रानं किती सुंदर म्हटलंय की भेटत राहिलो तर आनंदानं जगू. शब्द प्रत्येकाकडे असतात. कुणाकडे मन जिंकून घेणारे, कुणाकडे मन दुखावणारे. फक्त लिहिता वाचता येणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आहे. वेळ ही नेहमीच घाईत असते. थांबतात ते फक्त क्षण असतात. पांढऱ्या शुभ्र कपड्यातील बेईमानीपेक्षा कष्टाने मळलेल्या कपड्यातील इमानदारीचा रंग जास्त रुबाबात असतो. कट आणि कारस्थान करणारी माणसे आपल्याच जवळची असतात. हे कालही सत्य होतं आणि आजही तितकंच सत्य आहे. सत्य स्वीकारणारा माणूस अपेक्षा कधीच ठेवत नाही, हे लक्षात ठेवा. मग सगळ्यांसोबत चांगलं वागायला लागला तर तुमच्या दुःखांचा हिशोब तुम्हालाही लागणार नाही. म्हणून भक्त म्हणे पांडुरंगाला, तुझ्या माझ्या नात्यात चल भरू एक नवा रंग, तू वारी पंढरीची मी होईल तुक्याचा अभंग. कमी वयात पडलेली जबाबदारी तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकून जात असते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, सत्य बोलणं जेव्हा वादग्रस्त ठरू लागतं तेव्हा समजावं की खोट्या नाण्यांनी बाजार आपल्या ताब्यात घेतला आहे. शब्दांची रेंज चांगली असेल तर मग माणसाचं नेटवर्क कधीच तुटणार नाही. खरं व स्पष्ट बोलणारी माणसं नेहमी एकटी पडतात, कारण लोकांना मनात पाप आणि तोंडावर गोड बोलणारी माणसं नेहमी पटत असतात. मनातल्या गोष्टी हक्काने व्यक्त होण्याचं ठिकाण म्हणजे मैत्री आहे. आणि ती मैत्री आपण स्वामी समर्थांसोबत नक्कीच केली पाहिजे, कारण त्यांना आपण सर्व काही सांगू इच्छितो. माणूस हा पुस्तकाच्या ज्ञानापेक्षा अनुभवाने शहाणा होत असतो. पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानापेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप शिकून जात असतात. म्हणून टाळ वाजे मृदुंग वाजे, वाजे हरीची विना, माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. असं आपण विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे. आणि तुम्ही स्वामींना जपा, या विठ्ठलाला जपा, पण तुमची भक्ती ही एकाच देवाकडे जाणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आयुष्यात तर चाललंय ते आपण कोणालाही सांगू शकतो, पण खरं काय चाललंय हे सांगायला जवळचा माणूस लागतो. आणि ते जवळचे माणूस म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. दुनिया बदलते, माणसं बदलतात, बदलतात सारे चेहरे. आयुष्याच्या या खेळामध्ये आपण उरलोत फक्त मोहरे. तुम्ही कितीही सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार सत्याचा नसेल ना, तर मदतीला नारायण कधीच येणार नाही, हे लक्षात ठेवा. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने नक्कीच होत असते. आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल ना, तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होत असते. परक्या माणसांमुळे आपल्या माणसाला दुखावलं तर मग आपलं माणूस परक व्हायला वेळ नाही लागत. मान सन्मान कमवावा लागतो, तो विकत घेता येत नसतो. सगळ्याच गोष्टी सांगता येत नाही, थोडं समजूनच नक्कीच घ्यावं लागतं. आयुष्य सोपं करायचं असेल ना, तर कधी कधी कठोर निर्णय हे आपल्याला घ्यावेच लागतात. कोणाची साथ सुटते, कोणाशी नातेही तुटते, पण ह्याच गोष्टी तुम्हाला कणखरही बनवतात, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. स्वतः एवढा बदल करायचा की लोक तरसले पाहिजेत पहिल्यासारखं पाहायला. अहंकार कधीच
सत्य स्वीकारू देत नाही. शेवट सुंदर कसा करायचा ते मावळत्या सूर्याकडून शिकावं माणसाने. कर्म नावाचा देव समजला की नशीब नावाच्या भूताची भीती वाटत नाही. जगातलं सर्वात सुंदर नातं निवडलेल्या व्यक्तीला शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थीपणे साथ देणं हेच खरं प्रेम असतं. आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हाच उरचे ती फक्त तडजोड. आणि कारण आवडलेलं कधी विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारताही येत नाही. आज आयुष्यात मिळणारा प्रत्येक धडा आपल्याला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतो. जिथे विश्वास आहे ना तिथे पुराव्याची गरज नसते. शेवटी गीतेवर तरी कुठे श्रीकृष्णाची सही आहे. म्हणून आधार आणि उधार दोन्हींमध्ये धार आहे. कारण गरज संपल्यावर कायम देणाऱ्यालाच त्रास होत असतो. आपले दुःख मनात लपवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा एकमेव देव माणूस म्हणजे आपले वडील आहेत आणि त्यांना मनापासून आपण जपले पाहिजे. म्हणून सुंदर फक्त माणसाचा स्वभाव असतो. चेहरे वयाचे गुलाम असतात. मनुष्याच्या सर्व शक्ती या त्याने स्वतःला ओळखण्यात आहे हे लक्षात घ्या. कडू आहे पण सत्य आहे. आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हा मिळू शकतं पण वेळेबरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास पुन्हा मिळू शकत नाही. एवढं तुम्ही नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. आयुष्यात अशा एका व्यक्तीचं असणं गरजेचं असतं ज्याला मनाची स्थिती सांगण्यासाठी शब्दांची गरज भासणार नाही. मोठं झाल्यावर कळलं महाग खेळणी नसतात, बालपण महाग असतं. म्हणून बालपण आपण आता देवाकडे मागत असतो पण ते आपल्याला चुकूनही मिळणार नाही. म्हणून आपल्या स्वतःच्या चुका मुठीत झाकून लोकांकडे बोटं दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते. एकदा का माणूस आतून तुटून स्वतःहून सावरला की तिथून पुढे आयुष्य जगताना त्याला कुणाच्या सहवासाच्या आधाराची गरज भासत नाही. हरलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. अनेकदा प्रश्नांना आपण उगाच बदनाम करतो. अवघड तर उत्तरं असतात. एखाद्या जवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला ना तर त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजे. मित्रांनो, ज्याची आयुष्याची वाट चुकली त्याला तूच दार, जो हरला जीवनात त्याचा तूच आधार, असे आपले स्वामी समर्थ आहेत. मनातलं सगळंच व्यक्त करता येतं नाही म्हणून माणूस एकांतातही रमत असतो. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट हा नक्कीच अवलंबून असतो. मित्रांनो, माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही. माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असून सुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देत असतात. बदलत्या माणसामागे बदलता वेळ, लोक आणि अनुभव कारणीभूत ठरत असतात. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. हे तुम्ही नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला जीवनात हे एकटं राहता आलं पाहिजे. आत्ताच्या जगात हे पण एक स्किल येणं खूप गरजेचं आहे. म्हणून उजेडात नवीन माणसं आली की अंधारात साथ देणाऱ्यांचा विसर आपल्याला पडत असतो. जेव्हा चान्स मिळेल तेव्हा मनातील गोष्ट बोलून टाकायला शिका. कारण गप्प गप्प राहणाऱ्या नात्यांचा एक दिवस गुदमरून मृत्यू होऊन जात असतो. एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं हे गरजेचं असतं. कोणाला न दुखावता जगणे याचे इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज राहत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, सुखाचं स्पेलिंग शिकण्यात माणसाचं आयुष्य निघून जातं. स्वामी म्हणतात, नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करत असतात. आयुष्याचा प्रवास कितीही किचकट असू द्यात, साथ देणारा जोडीदार भेटला की आयुष्य सुंदर बनतं. डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरण्याची ताकद म्हणजे ती बापाकडे असते. भेट महत्वाची असते कारण भेटीनंतर नातं नव्याने भरत असतं. कारणे देण्यापेक्षा स्पष्ट शब्दात नकार द्या, निदान मन तरी दुखणार नाही. म्हणून काही वेदना मुख्य असतात, व्यक्तही होत नाहीत आणि सहनही होत नाहीत. कमी वयात पडलेली जबाबदारी कायम स्वतःच्या स्वप्नांना डावलून आपल्यासाठी जगणं शिकवत असते. जीवन एक महाभारत आहे. म्हणून मित्र कर्णासारखे आणि मार्गदर्शक श्रीकृष्णासारखे निवडावे. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव नक्कीच आपल्याला येईल. नामानेच अंतकरण शुद्ध होत असते. नातं पक्षासारखं असावं. दिवसभर एकमेकांवर कितीही नाराज असलो तरी संध्याकाळी पुन्हा सोबत यायचं असतं. पंगत चुकली की एक वेळ जेवण चुकते, पण संगत चुकली ना की आयुष्याची दिशा चुकत असते. म्हणून योग्य माणसं आयुष्यात असणं फार गरजेचं असतं. जर दुनिया विश्वासावर चालत असती
तर बंद दरवाजाला कुलूप लावायची वेळ ही आली नसती. मग सगळ्यांसोबत चांगलं बनायला आणि वागायला लागलात तर मग तुमच्या दुःखाचा हिशोब तुम्हालाही लागणार नाही. वेळेला महत्त्व द्या, पण जिथे महत्त्व नाही तिथे वेळ वाया घालवू नका. मागे विषय निघाला की समजायचं आपण भरपूर काही पुढे चाललोय. घमंड म्हणून नाही तर कधी कधी आत्मसन्मानासाठी जीवनात काही लोकांची साथ सोडून द्यावी लागते. विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस मार्ग सापडत असतो. म्हणून चांगली माणसं शोधत बसण्यापेक्षा प्रत्येक माणसातला चांगुलपणा आपण शोधला पाहिजे. मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे, नाहीतर साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत असतं. कुठूनही घसरावं माणसाने, फक्त नजरेतून घसू नये, कारण मोडलेल्या हाडांवर उपचार होऊ शकतो, मनावर नाही. मित्रांनो, सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा आणि आपण पुढे मार्गस्थ व्हा. आवडीला अंत नसावा आणि आवड ही कशातही असू शकते. वेळ निघून गेल्यावर आनंदी राहण्यासाठी आपल्याकडे एकच पर्याय शिल्लक असतो, जे आहे त्यात समाधानी राहणे. तुझा रे आधार मला, तूच रे पाठी राखा, तूच रे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा. घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम सदा राहो माझ्या ओठी. आणि असे आपण स्वामींना आणि पांडुरंगांना जपले पाहिजे आणि त्यांचे नामस्मरण नक्कीच केले पाहिजे. संपत्तीचा अहंकार हा नेहमी प्रगतीला संपवत असतो. अर्धवट राहिलेल्या गोष्टीचं नंतर आयुष्यभर विचारांच्या तीक्ष्ण विषारी बाणांनी मनाला जखमी करत असतात. प्रेम तुझे आई, आई जगात सर्वात भारी, म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. समजून घेण्याची मानसिकता ज्यांच्यात असते त्यांना गोष्टी पटवून देण्याची गरज लागत नाही. शिक्षणात मागे राहिलात तरी चालेल, पण माणुसकी शिकता आली पाहिजे. देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं, दुःख तर सगळेच देतात. किती वेळा लपवणारं भावना जळत जाती, एका खोटेपणाने सहज तुटती नाती. नवीन सुरुवात अवघड असू शकते, अशक्य नक्कीच नाही. देव दिसायला दृष्टी नाही, दृष्टिकोन लागतो. घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका. घरातील म्हातारी माणसं असताना दिसली की समजून जा हे घर श्रीमंतांचं आहे. नेहमी मिळत असलेल्या अपयशामुळे निराश होऊ नका, कारण कधी कधी गुच्छातील शेवटची चाबी सुद्धा कुलूप उघडू शकते. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्यांच्यावर विश्वास टिकून ठेवा. जगात 3 गोष्टी कधीच लपवल्या जात नाहीत: सूर्य, चंद्र आणि सत्य. म्हणून अंदाज आला तर स्वतःची सावली सुद्धा साथ सोडते. म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ही ठेवावीच लागते. एकदा अपेक्षा करणं सोडलं की सुख आपोआप आपल्या मागे धावत येत असतं. एखाद्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी सामर्थ्य पण तेवढंच मजबूत असावं लागतं. आपल्या आयुष्यात आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विचार करायला लावणारी माणसं फार मोजकीच असतात. निवड चुकली की आवडीला किंमत राहत नाही, हे लक्षात घ्या. भविष्याची चिंता माणसाचं वर्तमान खराब करते. सोबत योग्य असली की चुकलेल्या रस्त्यावरही नवीन वाट सापडत असते. मनासारखी माणसं शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी माणसं शोधा. आयुष्य मनासारखे होऊन जाईल. माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवण्याची आणि चारित्र्य गमावण्याची भीती अजिबात उरत नाही. सगळ्यात सुखी जीवन आपण लहान असताना जगता येतं. मोठं झाल्यावर दुःख आणि जबाबदाऱ्या घेऊन आपल्याला जगावं लागत असतं. माणूस स्वतःमध्ये रमायला लागला की एकांताशी मैत्री तो वाढवत असतो. म्हणून मैत्री वेड्यांसोबत करावी, कारण संकट आल्यावर शहाणे माघार घेत असतात. स्वतःची जबाबदारी टाळण्यासाठी जबाबदार माणसाचा जो उपयोग केला जातो. एखाद्याच्या भल्यासाठी चंदनासारखी जिजा. फक्त एवढी काळजी घ्या की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला लाकूड समजू नये. जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो. आधार कुणी नाही देत, परंतु धक्का घ्यायला प्रत्येक जण तयार असतो. म्हणून पुढे जबाबदाऱ्या असतील तर स्वप्न मागे सोडावे लागतात. आवडत्या कामाला मेहनतीची जोड मिळाली की उन्नती आपोआपच होत असते. मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा, कारण गरज संपते पण सवय कधी सुटत नाही. आयुष्यात आनंदी राहण्याचा एक उपाय आहे: दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद तुमच्या डोळ्यांमध्ये ठेवा. मग जिथे तुमच्या मौनाची साधी दखल घेतली जात नाही, तिथे तुमच्या दुःखाचा पसारा मांडण्यात काहीच अर्थ नसतो. प्रत्येक हसरा चेहरा खुश असेलच असं नाही. काही जण वेळेसोबत स्वतःचे दुःख लपवायला शिकलेले नक्कीच असतात. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते.
आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू हे लक्षात ठेव. जितका कमी विचार कराल तितके आनंदी तुम्ही नक्कीच राहाल. पैसा नसल्यामुळे साधे राहण्यात आणि पैसे असून साधे राहण्यात खूप फरक आहे हे जाणून घ्या. कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे ना की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवून टाकत असतो. म्हणून कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण तू जर खरा असशील तर जोवर बसला आहे तो ना तो सगळ्यांचा हिशोब लिहित असतो आणि त्याला सगळं काही माहिती असतं. म्हणून फक्त त्याच्यावर विश्वास ठेवून चालत राहा. स्वामी सांगतात, तू कर्म करत जा अपेक्षा न ठेवता. अरे कर्म करणे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी आहे, असे स्वामी म्हणत आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, वाट बघा, कोणी जर तुमचं आहे तर ते दुसरं कोणाचं कधीच होणार नाही हे लक्षात ठेवा. देवाचे स्मरण थोडं का होईना रोज केल्याने देवाचं लक्ष आपल्याकडे नेहमी राहत असतं. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते ती सहन करण्याची, आणि ती सहन करण्याची क्षमता तुमच्यात आहे हे समजून चला. यशस्वी आणि अयशस्वी दोघांचाही सल्ला घ्या. अपयशी व्यक्ती काय करू नये हे सांगतो, यशस्वी व्यक्ती काय करावं ते सांगत असतो. सगळ्यात सुखी जीवन आपण लहान असताना जगत असायचो हे लक्षात घ्या. मन मोकळेपणाने आणि निस्वार्थ मनाने आपण जीवन जगत होतो. तुम्हाला ज्ञान किती आहे हे महत्वाचं असतं, तरी असलेल्या ज्ञानाचा तुम्ही योग्य वेळी योग्य त्या पद्धतीने वापर करणं याला जास्त महत्व असतं. जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे ही माणुसकी आहे. एकमेकांसाठी काढलेला वेळ नात्यांचे आयुष्य वाढवत असतो. साधी माणसे आणि सरळ रस्ते हे प्रत्येकाला समजत नसतात. म्हणून सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे बर्फांच्या राशी वितळतात त्याप्रमाणे अहंकाराच्या राशींच्या प्रेमाच्या ओलाव्याने वितळत असतात. म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले आहोत ते सांगितले तर प्रगती निश्चित होईल. मोत्याच्या हारापेक्षा घामांच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसत असतो. माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून नक्कीच द्यावं. चुका एकांतात सांगाव्यात आणि कौतुक चार चौघात करावं. नातं जास्त टिकेल हे लक्षात घ्यावं. आपलं दुःख पाहून कोणी हसले तरी चालेल, पण आपलं हसणं बघून कोणी दुःखी राहता कामा नये. स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही हे लक्षात घ्या. माणसांच्या आयुष्यात दुःखापेक्षा सुख जास्त असते, पण त्याला आकाशापेक्षा चमकणाऱ्या विजामध्येच जास्त इंटरेस्ट असतो. स्वामी म्हणतात, स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव. योग्य वेळ आली ना की एवढं भेटेल ना की मागायला काहीच उरणार नाही. मातीतला ओलावा तसं झाडांची मुळं पकडून ठेवतो, तसं शब्दातील गोडवा माणसांची नातं हे जपून ठेवत असतो. कुणी चोरू शकत नाही ना अशी संपत्ती कमवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं ही नक्कीच बदलत असतात आणि ती मनापासून बदलत असतात. सोबत त्यांनाच घेऊन फिरा जे तुमचा गैरहजेरीत पण तुमची बाजू मांडतील. चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. चुकीचा व्यवहार माणसं तोडतो, म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा. 24 तास बोलताही आलं पाहिजे आणि बोलण्यासाठी 24 तास वाटही बघता आली पाहिजे. तेव्हाच नातं टिकतं आणि बहरतं सुद्धा. म्हणून अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे. संयम हा खूप कडवट असतो, पण त्याचं फळ मात्र फार गोड असते. चुका आणि अपयश आणि नकार हा प्रगतीचा भाग असतो. चुका आणि अपयश आणि नकार तुम्ही नक्कीच कोणाचाही ऐकून घेतला नाही पाहिजे आणि चुका नक्कीच केल्या नाही पाहिजे. आणि अपयशी तुम्ही होणार नाही. फक्त स्वामींवरचा विश्वास तुमचा टिकून ठेवा. व्यवहारामध्ये सुंदरता ठेवा. फिल्टरने चेहरा चमकतात, हृदय नाही हे लक्षात राहू द्या. जगातील सर्वात सुंदर जोडी तुम्हाला माहिती आहे का? अश्रू आणि हास्य. कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही, पण जेव्हा ते दिसतात तेव्हा तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो. म्हणून शिक्षक हे शाळेच्या बगीचाचे माळे असतात. ते बदलून गेले तरी आठवणींचे फुलं आणि मुलं त्यांना जीवन प्रवासात कधीच विसरत नसतात. आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल
तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण आपण नक्कीच ठेवलं पाहिजे. क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो. जर आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी घाबरू नका, कारण त्या शून्यासमोर कितीही आकडे लिहिण्याची ताकद तुमच्यात आहे हे नक्कीच तुम्ही जाणून घ्या. पण जर मन शून्यात गेले तर मात्र जीवन संपायला वेळ लागत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, पण भाषा गोड असेल तर माणसंही तुटत नाही. जगातलं सर्वात चांगलं नातं तेच असतं जिथे एक स्मित हास्य आणि एक छोटी क्षमा यामुळे जीवन पूर्वीसारखं होऊन जाईल. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्य आनंदात जाईल. दुःख कवटाळत बसू नका, ते विसरा आणि सदैव हसत राहा. एवढंच तुम्ही केलं पाहिजे. शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. पैशाने मिळवलेल्या प्रेमापेक्षा रक्ताच्या नात्याचे रेशमी प्रेमपाश हे अधिक लवचिक असतात, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, तुम्ही कधीही प्रत्येक जण सर्व धर्म समभाव वृत्तीने वागले तरच समाजाचे चित्र बदलता येईल हे नक्की मात्र आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कष्टार्जित धनाला कधी मरण नाही. आणि कष्ट करत राहा आणि सुखासुखी तुम्ही धन मिळवत राहा. एक गोष्ट, सुखात वाटेकरी खूपच असतात, दुःखात जो वाटेकरी असतो तोच आपला खरा मित्र असतो हे ओळखायला शिका. जीवन हे सुख व दुःख यांचा संगम आहे, हे तुम्ही ओळखायला नक्की शिकले पाहिजे. आणि या स्वामींचा संपूर्ण संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुमच्या जवळच्या आणि मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर नक्कीच करा. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया असंच एका नवीन गोड आणि दिव्य संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.